औरंगजेबाची कबर काढून टाका, नाहीतर लाखो हिंदू संभाजीनगरात कारसेवा करतील असा इशारा बजरंग दलानं दिलाय. 17 तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना विश्व हिंदू परिषद याबाबत निवेदन देणार आहे. औरंगजेब हा काही साधू संत नव्हता, त्याचं कोणतेही स्मारक महाराष्ट्रात नको असं बजरंग दलाचं म्हणणं आहे. बजरंग दलानं दिलेल्या इशाऱ्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवलेली आहे. SRPची एक तुकडी, 2 अधिकारी, 15 कर्मचारी तैनात करण्यात आले. औरंगजेबची कबर नष्ट करण्याचा इशारा माजी आमदार मिलिंद एकबोटे यांनी दिलाय. याची गंभीर दखल प्रशासनानं घेतलेली आहे. एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना 20 दिवस आता जिल्हाबंदी करण्यात आली. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. औरंगजेबाप्रमाणेच क्रूरपणे फडणवीस सरकार वागत असल्याचं देखील सपकाळ म्हणाले. सपकाळांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सगळ्यांनी मतं मांडली म्हणून मी मत मांडतो असं नाही, तसंच योग्य वेळी मी या विषयावर बोलणार असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं.